शन्या, काय ते स्पष्ट बोला. हो तेच बोलायला आले मी. नाही काल जे काही तू घरी येऊन बोललीस ना की हे घर जे काही माझं मंदिर वगैरे आहे आणि तुला तुझ्या नवऱ्यावर जो काही असा कॉन्फिडन्स होता ना सगळा, सो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता तुझा नवरा तुझं हे घर विकायला तयार झालाय. अगं सिरियसली तयार झालाय तो. काय यार, तुला काही विश्वासच नाहीये माझ्यावर. नाही तुला काल त्याला फोन करायचा होता ना. चल ना ठीक आहे, आपण विचारू त्याला. चल माझ्यासोबत. बघ बाबा तुझं काही ऐकतो का, तू बोलून बघ त्याच्याशी, काहीच प्रॉब्लेम नाही मला. चल लेट्स गो. शनाया, गप काय अँकर, तुझा काय प्रॉब्लेम आहे? तू काय बोलतेस मध्ये मध्ये? तू ऍक्च्युली ना मला बोलण्यापेक्षा ही जी तुझी मैत्रीण आहे ना, जिला ओव्हर कॉन्फिडन्स आहे सगळ्याच बाबतीत, तिला जरा समजव. राधिका, तुझा नवरा तुझं काहीच ऐकणार नाहीये, कारण त्याला मी आवडते. तो माझा ऐकतो, तुझं नाही. सो आय फायनली होप तुला कळलंय की गॅरी कुणाचा ऐकतो, गॅरी कुणाचा विचार करतो आणि त्याचं कुणावर प्रेम येते. हा, सो आजपासून ना जरा लाईकीतच राहा. शन्या, डोंट इवन थिंक ऑफ इट. बिकॉज मला काहीही झालं ना तर गॅरी तुझं थोबाडही बघणार नाही परत. अँड बाय द वे ऑल द बेस्ट. तुझ्याच डोळ्यांनी बघ तुझं घर कसं विकल्या जातंय ते. बाय. राधिका, आता मला वाटलं नव्हतं हे असं काही करतील म्हणून. हे सगळं त्या शन्याच्या हट्टापायी झालंय. चल, जायला हवं रे होती. कुठे? मी दादाला फोन करते आणि त्या इस्टेट एजंटचा पत्ता नंबर घेते. त्याच्याकडे जाते, त्याच्या पुढे हात जोडते, पाया पडते त्याच्या. त्याला सांगते का बाप, हे घर विकून देऊ नकोस, हे माझं घर आहे. काय करू आता? एकच पर्याय मला दिसून राहिलाय आता. बरं ठीक आहे, मी पण येते तुझ्या बरोबर. थांब, मी आलीच. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. वा वा वा, काल रात्री काय मज्जा केली ना आपण. आणि सकाळपासून मला एकदम फ्रेश वाटतंय. आणि हे ऐक ना, आपण ना महिन्यातून एकदा दोनदा तरी असा प्रोग्राम करायचा, भेटायचं, बोलायचं, बसायचं. काय मन एकदम मोकळं होतं. गुरु, काय झालं? एव्हरीथिंग ओके? अरे मी बोलतोय तुझ्याशी. अरे बोल ना. मला सांगतोयस ना, मग एवढा विचार का करतोयस? बिंदास बोल. प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह करूया. आनंद, ऍक्च्युली मी घर विकतोय. काल एवढं बोललो आपण, तरी तू आज का घेतोय असा डिसिजन? माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये आणि शनाया ऐकायला तयार नाहीये. शनाय? अरे या शनायाने ना तुझ्या डोक्याची वाट लावली आहे यार. अरे मी सांगतो तुला, ऐक माझं. ही शनाया एक दिवस खरंच तुला रस्त्यावर आणणार. अरे कळत का नाही रे तुला? अँड ट्रस्ट मी माय फ्रेंड, हे मुंबईमध्ये स्वतःचं घर असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. ते विकून आता परत नवीन घर घ्यायचं म्हणजे परत ते लोन आणि काय ते झंझट, प्रॉब्लेम्स. तुला समजत का नाही आहे यार? अरे तू समज ना यार. हे बघ आनंद, मी शनायामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे आणि एक प्रकारची लाईफस्टाईल मी ठरवली आहे आणि मी त्या पद्धतीने जगायचा प्रयत्न करतोय. काय प्रॉब्लेम? पण शनाया तुझा लाईफ पार्टनर बनण्याची योग्यतेची आहे का?
व्हॉट डू यू मीन बाय लाईफ पार्टनर होण्याच्या लायकीची आहे का? आनंद, माझं प्रेम आहे तिच्यावर. पहा प्रेम, प्लीज गुरु, मी तुला पुन्हा सांगतो, प्रेम आणि अट्रॅक्शन याच्यात खूप फरक असतो. डोंट टेल मी. आता ना मला परत ते प्रेम आणि अट्रॅक्शन यातले फरक नका समजवत बसू. ओके, मला ठरवू दे की आमच्यामध्ये प्रेम आहे, अट्रॅक्शन आहे की अजून काही आहे. तुम्ही सगळ्यांना तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने याच्याकडे बघून मला सल्ले देत नका बसू प्लीज. ओके, शनाला सोड बाजूला, पण घराचं काय? तुझं घर जे तू कष्टाने घेतलं होतंस ते घर. अरे घर म्हणजे नुसत्या 4 भिंती नसतात रे. प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने ते घर बनतं. जे तुझ्या बायकोने, राधिका वहिनीने बनवलं ते सगळं तू विकून टाकणार? आनंद, माझ्याकडे दुसरा चॉईस नाहीये रे. Oh yes, you are just left with bloody one choice and that is Shanaya. हे बघ गुरु, जर तुला माझं बोललेलं आवडत नसेल तरी ऐक, अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्लीज प्लीज थिंक अबाउट इट, प्लीज. प्लीज जरा तरी विचार करा तुम्ही. अरे आता मी शू बोलो छो मॅडम, आता आम्ही काय विचार करायचा? बघ, तुम्ही कोण आम्हाला माहित नाही, आम्ही आमचा धंदा डाऊन कसं काय करायचा? पण मी काय म्हणून राहिले ते ऐकून तरी घ्या. अहो मी बायको आहे हो त्यांची. अरे તમારી વાત સાચી છે બેન, पण आम्ही कोईनी સાથે जबरदस्ती तो નથી કરી ने. ते समोरूनच आले आमच्याकडे, आम्हाला घर विकायचंय म्हणून, मग आम्ही विकून देणारच ना. तुम्ही थोडा तरी विचार करा ना माझा. आता आम्ही काय विचार करू? त्यांच्या त्या पार्टी सकट बोलणं पण झालंय, त्यांना ते फ्लॅट आवडला पण आहे. अरे मारा हातમાં કઈ નથી. असं कसं? पण तुम्ही त्यांना खरं काय ते सांगा, कदाचित त्यांचा विचार बदलेल. असं म्हणून आम्ही आमचा धंदा डाऊन करायचा का? जो मॅडम, तो माणूस लई मोठा माणूस आहे. देसाई नाव आहे त्याचं, ज्यांनी फ्लॅट बघितलाय, आणि वास्तुशास्त्राच्या प्रमाणे तो फ्लॅट एकदम अप्रतिम छे. चांगलंच आहे हो माझं घर. म्हणजे आता सध्या मला तिथे राहता येत नाहीये. पण हे बघा, प्लीज काहीच उपाय नाही का ह्याच्यावर? म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने विचार करा आणि काहीतरी उपाय सांगा प्लीज. अरे आता मी काय सांगू? बघा, मी एक काम करतो, मी तुम्हाला त्यांचं नाव आणि पत्ता लिहून देतो, तुम्ही बोलून घ्या त्याच्याशी. ह्याच्यापेक्षा जास्त हेल्प मी तुमची करू शकत नाही. अरे आफ्टर ऑल आमचा पण बिझनेस आहे ना, समजून घ्या ना. हे बघा, हे त्यांचा नाव आणि पत्ता, तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. एक बार बात करी लो इनकी साथे. हाँ, माझं घर वाचवण्याचा हा एकच प्रयत्न उरलाय.